प्राथमिक शाळा नळवी नंबर 1 या प्रशालेत आज बेंच वितरण सोहळा कार्यक्रम संपन्न होतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने मी मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करतो। या सर्व मानवंतांच्या उपस्थितीत हा दीप प्रज्वलित होतो। मांगल्याचं संस्कृतीचं आदर्श पूर्ण आणि उदात्त असं वातावरण या ज्ञानोबतीने सर्वांच्या जीवनातील सर्व विद्यार्थ्यांचं कल्याण होईल, उत्कर्ष होईल अशा प्रकारची वंदना आणि विनंती अभिवादन शारदा मंदिरातून आपण या कार्यक्रमाची मॅडमला बोलवतो। मॅडम या हात बघा, त्यांचं बिन आहे, मी घालत नाही। नाही तुमचा हात बघा। या ब्रह्माच्युत शंकर प्रबंधिनी दैवे सदा वंदिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेष जाण्यापा। सरस्वती मातेला विद्येच्या या दैवताला 10,000 मध्ये एखादा वक्ता सुंदर असतो आपल्याला पाहायला मिळतो, परंतु दाढी माणूस किंवा ज्याच्याकडे दातृत्व आहे अशी व्यक्ती आपल्याला क्वचित जाणवते। त्यामुळे खरंच दातृत्वाचा गुण आज आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। असं म्हणतात की दिल्याने वाढत जाते ज्ञान आणि धन। ज्ञान जसं द्यावं आपण रीते होत नाही तेवढाच आपला उत्कर्ष होतो, तसं धन आहे जे दुसऱ्याला द्यावं, गरजवंताला द्यावं आणि त्यासाठी असावं लागतं खऱ्या अर्थाने मोठं मन। आणि या मोठ्या मनाच्या व्यक्ती म्हणजे खरंच महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळ आणि रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा दातृत्वाचा नयनरम्य सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, सन्माननीय रोटरी क्लबचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्रशांत गोळेकर साहेब, आणि खरंच आजच्या दिवसाचं आणखी एक औचित्य असं आहे की कालच साहेबांना सुवर्ण महोत्सवी साहेबांचा वाढदिवस त्या ठिकाणी संपन्न झाला, तेव्हा एकदा जोरदार त्यांच्या दातृत्वाचा जिवंत असं आयुष्य प्रार्थना करूया। राज्यस्तरावर देखील आपल्या महाराष्ट्र या संघटनेचे सन्मानित राज्यस्तरावरचे अध्यक्षपदही त्यांना मिळालेले आहे। त्यामुळे फार मोठी जबाबदारी घेऊन जेव्हा आपण समाजामध्ये जातो तेव्हा खरंच आपल्या त्या संपूर्ण गुणगौरव आपल्या खऱ्या अर्थाने होत असतो आणि अशा प्रकारच्या व्यक्ती या खऱ्याच अर्थाने सेवाभावी असतात। साहेब तुमच्या संपूर्ण कार्याला आमचा लागला। या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी राऊत साहेब
महापुरुष छाया मंडळाचे अध्यक्ष पंढरनाथ गुळेकर, या प्रशालेच्या मुख्याध्यापिका पाटकर मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल प्लस महापुरुष छायाचे ॲक्टिव्ह कार्यकर्ते मनोज गुळेकर, आमचे समाज सुधारक सेवक म्हणून ज्या मुंबईत आपलं कार्यकर्तृत्व ओळखले जाणारे सन्माननीय सुभाष मांजरेकर आणि आमचे सुदर्शन मांजरेकर, या ग्राम कमिटीचे अध्यक्ष महापुरुष छाया मंडळाचे विलास करगुटकर, अमित मांजरेकर, मी आता कार्यकर्ते म्हणतो चालेल ना, तर यांनी 2-3 वेळा वयाने मांडलेली होती. दरम्यानच्या काळात आमच्या मंडळाचं हे 50वं वर्ष, म्हणजे माझं नव्हे मंडळाचं, तर मंडळाचं माझे झाले पण मंडळाचं 50वं वर्ष होतं. त्याचं औचित्य साधून तो प्रस्ताव सादर केला गेला. रोटरी क्लबचं कसं असतं, शैक्षणिक उपक्रम आणि आरोग्य उपक्रम याच्यातच फक्त आम्ही कार्य करतो. आणि रोटरी म्हणजे काय, रोटेशन पॉलिसी असते आमच्याकडे. दरवर्षी एक लीडर बनणे, म्हणजे मी पुढच्या वर्षी अध्यक्ष नसणार, पण ज्याच्या त्याच्या कार्यकर्तृत्वावर ती रोटरी ओळखली जाते, क्लब ओळखला जातो. इंटरनॅशनल NGO आहे ती, साधारण 136 देशात पसरलेली आहे आणि 22 लाख आम्ही सदस्य आहोत त्याचे टोटल. आणि जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट एक आरोग्य उपक्रम समजतो 1984 साली चालू झालेला पल्स पोलिओ. पल्स पोलिओ जगातला पोलिओ नाहीसा करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं असेल ते रोटरी क्लब. 1984 कार्य करते. संपूर्ण फंड हा फक्त रोटरी आणि रोटरीच निर्माण करते. त्यानंतर आता फक्त संपूर्ण जगात फक्त 2च देशात, आता नावं घेतो देशाचे, ते का असतील ते तुमचं तुम्ही लक्षात ठेवा. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात एकूण 3 पेशंट आहेत पोलिओचे या वर्षीचे 2024ला मिळालेले. अदरवाईज संपूर्ण जगात पोलिओचं आम्ही निर्धारण केलेलं आहे. आता दुसरा प्रोग्राम क्षयचा घेतलेला आहे. आणि तिसरं आम्ही काय करतो, जास्तीत जास्त खेडोपाडी जाऊन ज्या प्रशासन शैक्षणिक उपक्रम आहेत ते राबवण्याचा प्रयत्न करतो. फक्त आमची एक अट काय असते माहिती सांगतो तुम्हाला, म्हणजे आमच्या महापुरुष छाया मंडळानं ती अट घातली होती, तुम्हाला त्याची झळ सुचलेली नाही आहे. आम्ही मुख्याध्यापकांची बरीच पत्र येतात, शाळा व्यवस्थापन कमिटीची पत्र येतात, पण आमचं काय असतं माहिती आहे, आम्ही जे तुम्हाला भेट वस्तू देतो ही पाल्य म्हणून देतो. ही पाल्य असतात पण ही सुद्धा पाल्य म्हणून देतो. तर पाल्य म्हणून तुम्ही त्याची सांभाळणार कधी, तर त्यासाठी आम्ही काही मूल्य ठरवतो, हे तुम्हाला द्यावं लागेल. तर या प्रशालेच्या वतीनं ते मूल्य महापुरुष छाया मंडळानं आमच्याकडे सुपूर्द केलेलं आहे. कारण कोणतीही गोष्ट फुकट देऊ नये हा रोटरी क्लबचा एक उद्देश असतो आणि देत नाही आम्ही. प्रत्येकात तुमचा सहभाग असावा तरच त्याचं संगोपन चांगलं होतं त्या पाल्याचं. आज आम्ही हे दिलंय, पण आम्ही आज हस्तांतरण करताना किंवा अर्पण करताना त्याचं संगोपनाची जबाबदारी आम्ही महापुरुष छाया मंडळावर टाकणार आहे. आता नवी असणार त्याच्याकडे पुढच्या वर्षीपासून त्याचाच कार्यकर्ता असेल, पण आम्ही त्याची एक भय बेट चांगले आहेत की नाही ह्याचं मूल्यमापन आमच्या रोटरी कमिटीचे संपूर्ण काही विद्यार्थ्यांना दिले आहेत की सांगता गेला पाहिजे. कारण रोपं लावून फक्त उपयोग नाही, त्याचं संगोपन झालं पाहिजे, ते जगवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, ती काळजी आपण घेतली पाहिजे. आणि निश्चितच आम्ही ती सर्व काळजी घेऊ आणि निश्चितच आमच्या सर्व आकांक्षा ते रोटरी क्लबच्या माध्यमातून किमान बेईच्या पूर्ण होतील असं साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलेले आहे. खरं तर हे प्रास्ताविकापूर्वीच आपण मान्यवरांचं स्वागत करायचं होतं, कारण ते सर्वजण खूप महत्त्वाचे आहे. कारण आपल्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढते. आपल्या सर्वांचं मार्गदर्शन, आपल्या सर्वांची प्रेरणा, आपल्या सर्वांचं पाठबळ म्हणजे या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची साफल्यता असं मला वाटतं. त्यामुळे आपण सर्व मान्यवरांचे यानंतर आपण छोटंसं पुष्परूपात या ठिकाणी स्वागत करू. सुभाष मांजरेकर, भास्कर आणि इतर सर्व मान्यवर मी तुमचं स्वागत करतो. आजचा कार्यक्रम हा माझ्या आयुष्यात लक्षात राहणारा असा कार्यक्रम आहे. कारण ज्या शाळेत आम्ही बसून इथे अभ्यास केला त्या शाळेमध्ये मुलांना बेंच घेण्यासाठी मला खूप आनंद होतोय. आणि या कार्यक्रमासाठी आमचं जेव्हा 50वं वर्ष कसं साजरं करायचं याचे जे कार्यक्रम आम्ही ठरवत होतो, की आमची जी कार्यकारिणी ची मीटिंग झाली
त्या मिटिंगमध्ये आम्ही ठरवलं की शाळेसाठी काहीतरी आपण करूया. तर मग महेश मांजरेकर वगैरे सगळं होते, सुदर्शन मांजरेकर सोडून बाकी सगळे जर आम्ही या शाळेत मराठी शाळेत शिकलेले आहोत. त्यामुळे आम्ही सगळ्यांचं म्हणणं होतं की मंडळातर्फे काहीतरी करूया आणि आपण गरज लागली तर आपण 1000-2000 प्रत्येकाने वर्गणी काढून पैसे गोळा करून त्यांना काहीतरी चांगली वस्तू देऊया की ते कायम लक्षात राहील. तर त्या दृष्टीने मग आम्ही प्रशांतला फोन केला आणि त्याला विचारलं काय शाळेला काय चांगलं देता येईल ते बघ जरा. तो बोलला की आम्हीकडून अशी मागणी आलेली आहे की शाळेला बेंच आपण देऊ शकतो. मग त्याला किती खर्च आहे काय आहे याचं सगळं बोलणं झाल्यानंतर ते बोलले की प्रशांत बोलला की मी आता रोटरी क्लबमध्ये काम करतोय तर बराचसा निधी त्यांच्याकडून मिळू शकतो, तुम्ही फक्त जो ठराविक निधी जर लागणार आहे तर तुम्ही देऊ शकता का. तर आम्ही मीटिंग घेऊन ठरवलं की जे काय लागेल ते आम्ही मदत देऊ. जर मंडळाकडून पास झालेले अमाऊंट जी रक्कम आहे त्याच्यात पण कमी पडली तर आपण खिशातले पैसे टाकू असं ठरवून ठरलं. पण शाळेला काहीतरी चांगलं द्यायचं एवढं आमचं ठरलं होतं. 50व्या वर्षी लक्षात राहण्यासारखी चांगली वस्तू द्यायची असं ठरलं होतं. आणि पुढची सगळी जबाबदारी ही प्रशांत गोळेकर यांनी घेतली. बेंच बनवून आणण्यापासून सगळं एक पुढची जबाबदारी आहे ती त्यांनी घेतली. आणि हा सगळा प्रोजेक्ट पूर्ण झाला त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय. आणि आमच्या 50व्या मंडळाच्या 50व्या वर्षी ही आम्ही शाळेला आम्ही भेट देतो याचं मला खूप समाधान वाटते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज या ठिकाणी नडगिवे नंबर 1 या शाळेला महापुरुष छाया क्रीडा महामंडळ रोटरी क्लब वैभववाडी आणि संयुक्त विद्यमाने ग्रामस्थ पालक शाळेच्या मुलांसाठी बसण्यासाठी बैठक व्यवस्था म्हणून 20 बेंच दिलेत ना. 20 बेंच प्रदान केलेले आहेत. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या रोटरी क्लबचे अध्यक्ष साहेब, त्यानंतर नडगिवी शाळेचे व्यवस्थापक अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष आमचे आणि या शाळेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व मुलं, आपण जमलेले सर्व पालक, ग्रामस्थ आणि सर्व मंडळाचे सर्व सदस्य. खरोखर असे प्रसंग खूप कमी ठिकाणी अनुभवायला मिळतात. ही शाळा आहे. शाळा हे आपलं एक परिवार आहे, एक कुटुंब आहे शाळामध्ये. आणि या शाळेला जेव्हा आपल्या ग्रामस्थाकडून, पालकाकडून अशी वेगवेगळी मदत होते तेव्हा शाळेचा विकास होत असतो. शाळेचा विकास होण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत लोकशाहीमध्ये. एक म्हणजे प्रशासन आहे. शुद्धतेचे चांदणी माणसाने
या छाये देणाऱ्या छाया असं त्या ठिकाणी हे अतिशय उत्कृष्ट असं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ओघळतं सूत्रसंचालन केलं श्री सामान्य कदम सर यांचा आम्ही थोडासा सत्कारच मंडळाचा माफक करत आहोत. यानंतर मुलांना खाऊ वाटप आणि भेटवस्तू महापुरुष मंडळामार्फत दिले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनी थांबा इथं मंडळामार्फत सन्माननीय करणार आहे.